सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शहा आणि फडणवीसांचे एकत्र प्रयत्न सुरू होते, असा एक मोठा दावा यावेळेस संजय राऊत यांनी केलाय। गडकरींचा पराभव होत नसल्याने फडणवीस प्रचारात उतरल्याचं देखील राऊत म्हणतायत। तर गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांना रसद पुरवली जातीये, तसंच रसद पुरवण्यात आली आहे। रोखठोकमधून संजय राऊत यांनी असे गंभीर असे आरोप केले। गडकरींच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे एकत्र प्रयत्न सुरू होते। गडकरींचा पराभव होत नसल्याने फडणवीस प्रचारात उतरल्याचं देखील संजय राऊतांनी म्हटलंय। गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांना रसद पुरवल्याचंही राऊत म्हणतायत। रोखठोकमधून संजय राऊतांनी गंभीर असे आरोप केले। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। अक्षय, खरं तर म्हणावं लागेल संजय राऊतांचं एक मोठं विधान आहे। फडणवीस प्रचारात उतरले आहेत, खरं तर गडकरींचा पराभव करण्यासाठी नेमके काय अपडेट कळतात या संदर्भातले? वर्षा, आपण जर बघितलं तर सामना हे जे शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र आहे, यात रोखठोक या सदरात आज अत्यंत महत्त्वाचा आणि धक्कादायक खुलासा संजय राऊत यांनी केला आहे असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। संजय राऊत यांच्या माध्यमातूनही सांगितलं जातं की संघाचेच नागपूरमधील काही लोक ही उघडपणे चर्चा करतायत की नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा या लोकसभेमध्ये पराभव होण्यासाठी जी रसद पुरवण्यात आली होती ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच पुरवण्यात आली आणि यासोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींच्या पराभवासाठी पूर्ण ताकद लावली होती, प्रयत्न केले होते। मात्र ज्यावेळी गडकरींचा पराभव होत नाही हे देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आलं, त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना नाईलाजास्तव नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी नागपूरमध्ये उतरावं लागलं। मात्र तरीही नागपूरमध्ये प्रचारादरम्यान देखील गडकरी विरोधात जी लोक होती त्यांना रसद पुरवल्याचा आरोप या रोखठोकमधनं संजय राऊत यांनी केलेला आहे। यासोबतच ज्या पद्धतीचं नागपूरमध्ये झालं त्याच पद्धतीचं उत्तर प्रदेशमध्ये देखील झालं। गडकरींचं महत्त्व, गडकरींचा पराभव करण्यासाठी जसे मोदी, अमित शहा आणि फडणवीस यांनी प्रयत्न केले, तशाच पद्धतीचे प्रयत्न योगींची ताकद उत्तर प्रदेशमध्ये कमी करण्यासाठी देखील याच जोडीने प्रयत्न केले असल्याचा आरोप रोखठोकमधनं संजय राऊत यांनी केलेला आहे। मात्र 4 जून नंतर जेव्हा लोकसभेचे निकाल हाती येतील त्यावेळी मोदी आणि अमित शहा यांना देखील भाजपातील चा अंतर्गत पाठिंबा राहणार नाही, भाजपातील लोकच त्यांना समर्थन न देता त्यांचा विरोध करतील असं देखील या रोखठोकमध्ये म्हणण्यात आलंय। निश्चितच अक्षय, आपण बघायला गेलं तर फडणवीस असतील, अमित शहा असतील आणि मोदींवरती खरं तर राऊतांनी निशाणा साधलाय। मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदेंबद्दल यावेळेस काही लिहिण्यात आलंय का रोखठोकमध्ये? आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देखील काही विरोधकांना पाडण्यासाठी आणि एकूणच या निवडणुकीच्या माध्यमातून अजित पवारांचे काही उमेदवार असतील हे सगळं करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी देखील रसद पुरवली। त्यांच्या उमेदवाराला 20 ते 30 कोटी रुपये प्रत्येक उमेदवाराला दिलं जात असल्याचं देखील या रोखठोकमध्ये म्हणण्यात आलं। मात्र सगळ्यात प्रमुख जे गंभीर आरोप करण्यात आले आहेत ते मोदी आणि अमित शहा यांच्या दिशेने आहे की एक राष्ट्रीय स्तरावरचे नेते, भाजपाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले होते नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी, यांचा पराभव करण्यासाठी मोदी, अमित शहा यांनी आणि फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न झाले आणि फडणवीसांनी रसद पुरवली। ही सगळ्यात महत्त्वाचा आरोप आणि महत्त्वाचं आज एक लिखाण रोखठोकच्या माध्यमातून संजय राऊत यांनी केलं। निश्चितच त्यामुळे आता यावरती राजकीय प्रतिक्रिया कशा उमटतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे।